हॅलो, आता आपण बघूया वीण दोघांतली तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की महेश काळेचं गाण्या खास समरने त्याच्या सासऱ्यांच्या वाढदिवसासाठी महेश काळेला बोलवलं असतो आणि महेश काळे हा त्याच्या सासऱ्यांचा आणि स्वानंदीचा फेवरेट गायक असतो आणि त्याने त्यांच्यासाठी गाणंही गायलं असतं. आता आता निकिताने अँकरिंग हातात घेतलं असतं, तेव्हा निकिता भरभरून कौतुक करते. तेव्हा निकिताने महेशचं भरभरून कौतुक केलं आणि सांगितलं की महेश दादा, माझं आणि बाबांचंही फेवरेट असं एक गाणं आहे विठ्ठलाचं, ते तुम्ही गा म्हणून. तेव्हा महेश त्यांची ख्वाहिश पूर्ण करतो आणि विठ्ठलाचं गाणं महेश पुन्हा बोलतो. महेशचं गाणं म्हणून झाल्यावर महेश उठतो आणि सगळ्यांना नमस्कार करतो. तेव्हा आदिराही उठते. सगळ्यांचा टाळ्यांचा गडगडाट होतो. आदिरा उठते आणि आदिरा महेशचं कौतुक करत असते की महेश दादा, पण एक रिक्वेस्ट आहे, प्लीज प्लीज प्लीज. मला माहिती आहे तुला पिंट्या दादा, मग पिंट्या दादासाठी आणि नंदूताईसाठी प्लीज एक गाणं म्हण ना. म्हणजे तुला कदाचित इथे सगळ्या माहोलमध्ये ऑड वाटेल, पण प्लीज प्लीज प्लीज. तेव्हा स्वानंदी ही ओशाळते आणि समरही तिच्याकडे बघत असतो. आजीला खूप छान वाटत असतं. तेव्हा आदिरा बोलते की हाऊ अबाउट लग जा गले. तेव्हा स्वानंदी बोलते की आदिरा. तेव्हा आदिरा तिकडनं खुणवते, नंदूताई शांत बस म्हणून. तेव्हा आदिराच्या रिक्वेस्टवर महेश लग जा गले फिर हसी रात हो हे सॉन्ग गातो आणि इतके सुंदर प्रकारे गातो. स्वानंदी आणि समर एकमेकांकडे बघत असतात. आदिराला आणि रोहनलाही खूप आनंद होत असतो. अशा प्रकारे गाणं संपल्यावर सगळे टाळ्या वाजवतात. समर महेशकडे जातो आणि बोलतो की आज एका खास कार्यक्रमात माझा जुना मित्र इथे आला आणि खूप छान गाणं गायला आहे तो. खरं तर मित्राचे आभार मानायचे नसतात. तेव्हा समर बोलतो, फक्त महेशच नाही, त्याच्या साथीदारांचं पण आमच्याकडून आणि आमच्या कुटुंबियाकडनं मनपूर्वक आभार. तेव्हा समर स्वानंदीच्या बाबांना पुढे बोलवतात आणि बोलतात की आमच्या बाबांकडनं एक खास गिफ्ट महेश तुझ्यासाठी. तेव्हा स्वानंदीचे बाबा गिफ्ट देतात. तेव्हा स्वानंदी आणि समर महेशला सोडवायला बाहेर येतात. तेव्हा निकिता बोलते की सर तुमची गाडी आली आहे. तेव्हा समर बोलतो की महेश तू अजून थांबला असतंस तर खूप बरं झालं असतं. तेव्हा महेश बोलतो की अरे हो, पण माझी फ्लाईट आहे. तेव्हा समर बोलतो की पण तरीही तू खूप शॉर्ट नोटवर आला आहे, त्याबद्दल तुझे आभार. गाणं तर तुझं छान आहेच, पण आज आमच्या घरची सगळी मंडळी तुझ्यामुळे खूप खुश आहेत. तेव्हा ते दोघं एकमेकांना मिठी मारतात. तेव्हा महेश बोलतो की वहिनी, खरं तर त्याच्यासमोर त्याचं कौतुक केलेलं त्याला आवडणार नाही, पण तुम्हाला समरसारखा नवरा शोधूनसुद्धा सापडणार नाही. खूप दिलदार आहे तुमचा नवरा. दिवा घेऊन शोधला ना तरी मिळणार नाही, असं म्हणतात ना, तसा आहे तो. मी आज जगभर प्रवास केला, पण त्याच्यासारखा मित्र मला अजून कुठे भेटला नाही. इकडे मंदाकिनी सगळ्यांची वाट बघत असते आणि बोलते काय कधी येणार आहेत ही लोक. कोणाला फोन करू, फोनही उचलत नाही. आदिरालाच फोन करते, पण तिला फोन करून तरी काय. तेव्हा मंदाकिनी आदिराला फोन करते. तेव्हा आदिरा फोन उचलते. तेव्हा मंदाकिनी बोलते की काय, कुठे आहात तुम्ही, कुठे आहेत तुम्ही लोक, आणि बाबा पण तुमच्यासोबतच आहेत ना, कधी येणार आहेत तुम्ही. तेव्हा आदिरा बोलते की आई आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. आई पिंट्या दादाने ना पिंट्या दादाने बाबांचा बड्डे सरप्राईज प्लॅन केला होता आणि इतका छान बड्डे सेलिब्रेट झाला आहे ना. तेव्हा मंदाकिनीला खूप राग येतो. तेव्हा ती चिडचिड करते आणि रागात फोन ठेवते. तेव्हा आदिरालाही काही समजत नाही. तेव्हा ती आई आईच करत असते. तेवढ्यात स्वानंदी तिथे येते. स्वानंदी बोलते की काय आई आहे ना. तेव्हा आदिरा बोलते की हो, पण तुला कसं कळलं. तेव्हा स्वानंदी खाली बघते आणि बोलते की बघ चेहरा किती पडला आहे तुझा. तेव्हा आदिरा सांगत असते की आईंनी विचारलं कुठे. तेव्हा मी सगळं प्लॅन सांगितलं पिंट्या दादाने कसा सरप्राईज बर्थडे सेलिब्रेट केला तर. पण आई खूप चिडल्या आहेत. म्हणजे नंदूताई माझ्यावर विश्वास ठेव की आई नेहमीपेक्षा खूप जास्त चिडल्या आहे. मीच चुकली, मी नव्हतं सांगायला पाहिजे आईंना हे सगळं काही. आय एम इडियट. तेव्हा आदिरा थोडी चिडचिड करत असते, पॅनिक होत असते. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं चिडचिड नको करू, आता एव्हाना आपण घरी गेल्यावर आईला कळणारच होतं ना. बरं ठीक आहे, काळजी नको करू, मी पण येते घरी. तेव्हा आदिरा बोलते की नंदूताई प्लीज तू पुढे जा ना, मी रोहनसोबत येते. तेव्हा स्वानंदी बोलते की ठीक आहे. तेव्हा स्वानंदी, तिचे बाबा आणि सुश घरी येतात. घरी येऊन बघतात तर घरात अंधार असतं. स्वानंदी लाईट लावते आणि बोलते की आई तू अशी अंधारात का बसली आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की माझं तोंड कोणाला दिसायला नको ना, म्हणून अंधारात बसली. यांना तर बघायचंच नसतं माझं तोंड, मग कशाला उगाच शिक्षा शिक्षा शिक्षा. किती ती शिक्षा द्यायची, तू बोलूच नको स्वानंदी.
तेव्हा मंदाकिनी बोलत असते की तुम्ही एकट्याच जाऊन सगळ्यांनी बड्डे सेलिब्रेट केला. कोणाला वाटलंही नाही की मला बोलवावं म्हणून. कोणाला वाटलंही नाही की आपली आई घरात एकटी आहे. तुला तर माहिती आहे ना स्वानंदी, माझे पाय किती दुखतात, तरी पण मी दिवसभर उभं राहून तुझ्या बाबांना आवडतात म्हणून पुरणपोळ्या केल्या. पण तुम्हाला वाटलंसुद्धा नाही की मला बोलवावं. तेव्हा स्वानंदी बोलते की आई असं नको बोलू ना आई. मी तुला सकाळी किती वेळा फोन केले आणि अगं मग आम्हालाही माहीत नव्हतं, ते सगळं सरप्राईज होतं. आणि नेहमीप्रमाणे बाबा आणि मी देवळात जातोच ना गं. तेव्हा तेव्हा मंदाकिनी रडायला लागते आणि बोलते की हां चुकलंच माझं, मी सांगायला हवं होतं, पण मला माझ्या नवऱ्यासाठी सरप्राईज प्लॅन करायचा होता ना, म्हणून मी सांगितलं नाही. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की बघा हे असं असतं, आता एवढं छान दिवस गेल्यावर माझा बड्डे अविस्मरणीय कसं होणार, हे तर व्हायचंच होतं. तेव्हा स्वानंदी तिच्या बाबांना गप्प करते. तेव्हा मंदाकिनी काहीही बोलत नसते. तेव्हा स्वानंदी बोलते की आई खरंच माझंच चुकलं अगं, मी फोन करायला हवा होता तुला पुन्हा एकदा, सॉरी ना आई. तेव्हा ती तिच्या बाबांना सांगते की बाबा बघा ना. तेव्हा तिचे बाबाही स्वानंदीला हाताने शांत करतात. इकडे आदिरा आणि रोहन आईस्क्रीम खात असतात. आदिरा थोडा वेळासाठी रोहनला एंगेज करून ठेवत असते आणि बोलत असते की आपण बँडस्टँडवरून जाऊ ना, फेरी मारूया ना. तेव्हा रोहन बोलतो की किती फेऱ्या मारणार आहेत आदिरा आपण, चल आता उशीर झाला आहे. तेव्हा आदिरा बोलतो की प्लीज ना आई, आत्ता तरी शांत होतील, मला खूप भीती वाटते आणि मला एवढा चांगला दिवस भांडणात नाही घालवायचा आहे. तेव्हा रोहन बोलतो की अगं ताई पुढे गेली आहे ना, ताईला चांगलं माहिती काय आईला कसं हँडल करायचं, तू नको टेन्शन घेऊ. तेव्हा आदिरा बोलते बरं ठीक आहे चल, पण मग तू भांडणाची तयारी ठेवायची आपण. तेव्हा आदिरा बोलतो की तेव्हा रोहन बोलतो की मी भांडणाची तयारी ठेवू असं म्हणायचे का तुला. तेव्हा रोहन बोलतो की चल आणि तो गाडीवर बसतो. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात स्वानंदीला की आता ही अशीच रडत बसणार आहे की माझं ऑप्शन करणार आहे. तेव्हा मंदाकिनी रडत बोलत असते की हे माझ्याकडनं ओवाळून घेणार आहेत का. तेव्हा स्वानंदी बोलते की आई अगं ते काय म्हणतायत बघ तरी. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की तू रडणं थांबवणार असशील तर पटकन वळून घे. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं आई ते मजाक करतायत, चल उठ पटकन वळून घे. तेव्हा मंदाकिनी खुशी उठते आणि ऑक्शन करते आणि पुरणपोळी खाऊ घालते आणि विचारते की कशी झाली पुरणपोळी. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की छान. तेव्हा मंदाकिनी हेही बोलते की वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तेव्हा स्वानंदीचे बाबा थँक्यू बोलतात. तेव्हा तेवढ्यात आदिरा आणि रोहन येतात. तेव्हा आदिराला खूप भारी वाटतं की स्वानंदीने हँडल केले म्हणून. तेव्हा ते दोघं स्वानंदीला थंब दाखवतात. तेव्हा स्वानंदी पण हसते. तेव्हा आदिरा बघते आणि बोलते की ठीक आहे ना, सगळं ऑल राईट ना. तेव्हा स्वानंदी तिच्याकडे स्माईल करून डोळ्यांनी तिला शांत म्हणून संदेश देते. तेव्हा मंदाकिनी खूप खुश असते. तेव्हा सुशई बोलते की मम्मा बाबा एक फोटो प्लीज. तेव्हा ते फोटोही काढतात. आदिरा आणि रोहन खूप खुश असतो. तेवढ्यात मंदाकिनीचं लक्ष आदिरा आणि रोहनकडे जातं. तेवढ्यात मंदाकिनीचा चेहरा पडतो. मंदाकिनी खूप रागात त्या दोघांकडे बघायला लागते. आदिरा थोडी टेन्शनमध्ये येते. रोहनलाही काही कळत नाही आणि स्वानंदीलाही काही कळत नाही. आता मंदाकिनी आदिरा आणि रोहनला काय बोलते हे बघण्यासाठी उद्याचा भाग आपल्याला बघावा लागेल. असेच या सिरियलचे एपिसोड रिव्ह्यू ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.